या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। 13 फेब्रुवारीला काँग्रेसची बैठक पार पडते। काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील ही बैठक घेणार आहेत। काँग्रेसमधल्या विसंवादावर या बैठकीत चर्चा केली जाईल असं कळतंय। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर एकूणच जो काही गोंधळ समोर आलेला आहे त्या विषयाला घेऊन या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते। प्रभारी एच.के. पाटील स्वतः या बैठकीत उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। आता जाणून घेऊयात गावाकडच्या बातम्या। अगदी झटपट सुरुवात करूया। राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे। उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात गारठा कायम आहे, तर राज्यातील उर्वरित भागातील तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातील संत्रा पिकावर रेड माइट रोगाचा प्रादुर्भाव झाला असून संत्रा पीक धोक्यात आले आणि या रोगामुळे संत्री काळी आणि पिवळी पडत असून संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। राज्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या आवारात नव्या लाल कांद्याची बेसुमार आवक होताना दिसते, परंतु मागणी अभावी कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत। ठोक बाजारात 1 किलो कांद्याला 9 ते 13 रुपयांपर्यंत दर मिळाले। सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठेत ओल्या काजूगरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून मुंबई पुण्यातून ओल्या काजूगरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। ओल्या काजूगराला 1300 ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळतो। यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर असून शेतकरी संभ्रमात आहेत। गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे। मार्च महिन्यापर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नसल्याचेही संकेत जाणकारांनी दिले। काम न करणाऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारी असलेल्या बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी करणारा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात काम न करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा देताना कराड पाहायला मिळत आहे। पुणे शिवाजीनगर लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली आणि या लोकल सेवेमुळे रस्त्यावरील भार कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। राज्यातील नागपूर आणि नाशिक या 2 प्रमुख शहरांना जोडणारी विमान सेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सने व्यक्त केला। DGCAने इंडिगोला या विमान सेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या समर शेड्यूलपासून नागपूर नाशिक विमान उड्डाण भरणार आहे। औरंगाबादमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला एसीबीने अटक केली। जमिनीच्या मोजणी प्रकरणात 35,000ची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडलं। जालन्याच्या वडीकळ्या इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस असून एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली। जालन्यातील जिल्हा परिषदेबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध विशेष सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली। उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील दीपक नगर तांडा इथे पाण्याअभावी नागरिकांचे हाल झालेत। अशात एका तरुणाने उपविभागीय जलसंधारण कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। यावेळी तो आत्महत्येची धमकी देत होता। अखेर 6 तासांनंतर तांड्यावरती पाणी येताच हा तरुण इमारतीवरून खाली उतरला। राज्यात कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत पालघर जिल्हा 2ऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात 1311 रुग्ण आहेत। कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबवल्या जातात, तरीही या रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे। गोंदियात वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली। गेल्या आठवडाभरात 920 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,80,000चा दंड वसूल करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या शेवाळी नित्रंग राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर भगदाड पडलं असून त्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो, तर महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो। आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजपा आणि ठाकरे गटाच्या सेनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना कधीही अटक होऊ शकते। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कनेडी राडा प्रकरण
यांना भोवण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर जमाव करणे तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक होऊ शकते. अमरावतीमध्ये आज विशाल हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक डॉक्टर प्रवीण तोगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉक्टर प्रवीण तोगडिया यांचं दुपारी 12 वाजता अमरावती इथे आगमन होणार असून ते विविध ठिकाणी भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे निफाड ते औरंगाबाद असा प्रवास करणार आहेत. या प्रवासात ते शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधतील. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरलाय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचंच नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. चिंचवडचा उमेदवार आयात असणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले. मात्र उमेदवार नेमका कोण याबाबत अधिक न बोलता त्यांनी प्रश्नाला बगल दिली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संपर्क साधला होता, असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितलं. मात्र महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बीडमधील भाजपचे माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनंत गीतेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी गीतेंनी आगामी नगरपालिका निवडणुकीत आपलाच भगवा फडकणार असल्याचा दावा केला. यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी की काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय. याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. हे पत्र न्यूज 18 ग्रुपच्या हाती लागले. नेमकं या पत्रात काय लिहिलंय ते आपण जाणून घेऊयात. त्यांनी यात असं म्हणलंय की आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्याने दुःख झालंय, व्यथा झाली आहे. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला. माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली. माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेशाध्यक्षांसोबत काम कसा करू. टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भाने निर्माण करण्यात आले. काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईल, असं पत्र थोरातांनी लिहिलंय. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे. प्रशांत, नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधला विसंवाद जो आहे तो प्रामुख्याने पुढे आलाय. पण आता खुद्द बाळासाहेब थोरातांनी हे पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिलं. याचे काय एकूण परिणाम होऊ शकतात? महत्वाचं म्हणजे जर पत्र जे लिहिलं आहे त्या पत्राच्या निमित्ताने आता 13 फेब्रुवारीला एक अत्यंत महत्वाची बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या पद्धतीने दिशानिर्देश दिल्याची माहिती पुढे आलेली आहे की राज्याचे प्रभारी जे आहे HK पाटील ते स्वतः ही बैठक घेतील आणि हा जो विसंवाद आहे तो विसंवाद कसा संपवता येईल याचा प्रयत्न होणार आहे. कारण की ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः एकतर पत्रामध्ये जे उल्लेख करण्यात आलेला आहे त्या पत्रांचा खाचून जर बघितलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी निष्ठावंत आहे, माझ्यावरती व्यक्तिगत हल्ले करण्यात आले, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. पण महत्वाचं म्हणजे यामध्ये अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आलेली याची नाना पटोले यांची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे हा जो विसंवाद आहे हा विसंवाद संपवण्याकरता येत्या 13 फेब्रुवारीला जेव्हा बैठक होईल आणि बैठकीच्या नंतर साधारणतः होऊ शकते पत्रकार परिषद देखील होईल आणि त्यामध्ये या संदर्भात काही घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सोबतच जर बघितलं तर नाना पटोले यांनी हे म्हटलं आहे की यामध्ये आम्ही बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत आणि त्यांनी कुठलं पत्र लिहिलं असं मला वाटत नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या संदर्भातला खुलासा निश्चितपणे 13 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आता पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी. सुरुवात करूयात अंबरनाथच्या बातमीने. अंबरनाथमध्ये पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या घुबडाची प्राणीमित्रांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. जखमी अवस्थेत असलेल्या या घुबडावर उपचार करून बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
वाशिमच्या कारंजामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या 223व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचं वाटप करून सांगता झाली। 45 दिवस सुरू असणाऱ्या या उत्सवात देशभरातून लाखो भाविक दाखल झाले होते। औरंगाबादच्या खुलताबाद इथे चिश्तिया महाविद्यालयात भिंत कोसळली, या 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ज्योतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। माघ पौर्णिमेला ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी असल्यामुळे बैलाला प्रवेश नाकारला आणि यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन त्या भाविकाला मारहाण करण्यात आली। जळगावच्या नशिराबादमधल्या बंद घरात चोरी झाली। चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 71,000चा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील चारनेर शिवारात 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। हिरालाल कोतवाल असं या मृत व्यक्तीचं नाव असून सिल्लोड पोलीस घटनेचा तपास करत आहेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी धक्कादायक बातमी बीडमधनं। आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विवाहितेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जी आहे ती बीडच्या गेवराईमध्ये घडली। पीडितेनं हा सगळा प्रकार तिच्या सासऱ्यांना सांगितला, परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही। पीडितेने तिच्या आईवडिलांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। बीडच्या गेवराईमधली घटना आपण बघतोय। आता पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत गावाकडच्या बातम्या अगदी झटपट। सुरुवात करूयात बुलढाण्याच्या बातमी। बुलढाण्याच्या धामणगाव बडे इथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली। अल्पशेती आणि मजुरी करून खर्च भागत नसल्यानं आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याच्या नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारनं एक्सप्रेसवर पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडक दिली। या अपघातात 2 कर्मचारी गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं। वेब सिरीज पाहून उत्तर प्रदेशातून गावठी कट्टे मागवणाऱ्या एका व्यक्तीला पंढरपुरात अटक करण्यात आली। या प्रकरणी त्याला गावठी कट्टा देणाऱ्या यूपीतील व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। गोंदियात पुन्हा एकदा धानाचा घोटाळा समोर आलाय। हा 3रा धान घोटाळा आहे। या धान घोटाळ्यात 3,21,00,000च्या धानाचा अपहार करण्यात आला। या प्रकरणी 13 संचालकांवर गुन्हा दाखल झाला। औरंगाबादमधील जलसंधारण विभागात 8,53,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। ऋषिकेश देशमुख असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नरजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली आहे। अकोल्यातल्या ग्रामीण भागातील रस्ते मजबूतीकरणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झालाय। संबंधित कामांची यादी नसताना विषय मंजुरीसाठी का घेतला असा सवाल करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला। चंद्रपूरमधील नांदगावमध्ये एका शेतात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। वन्यजीवांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी लावलेल्या वीज प्रवाहाच्या तारांचा स्पर्श झाल्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। औरंगाबादमध्ये 2 अल्पवयीन सख्या बहीण भावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला। दोघे बहीण भाऊ रात्री आई वडिलांसोबत जेवण करून झोपले होते। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। अहमदनगरच्या प्रवरा परिसरात भूमिगत गटाराचं खोदकाम सुरू होतं आणि या दरम्यान मातीचा ढिगारा अंगावर पडून 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। रायगड रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या दुरुस्तीला वेग आला। मे महिन्यापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। पायलिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन 8 पिलरच्या माध्यमातून या पुलाला सपोर्ट देऊन पुलाची मजबूती वाढवली जाणार आहे। चिपळूणमधील जलतरण तलावाचं सुशोभीकरण करून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय। नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगाटेंच्या प्रयत्नातून जलतरण तलाव खुले करण्यात आले।
हिंगोलीमधील गोरेगावमध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 7 कोटी रुपयांहून अधिक निधी जल जीवन मिशनसाठी मंजूर झाला. गावात पाईपलाईनचं साहित्य दाखल झालंय, मात्र अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे काम कधी सुरू होईल याची वाट ग्रामस्थ बघतात. जळगावच्या रावेरमधील बोरावर इथल्या हत्याकांडाची 13 मार्चपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. उसळवा न्यायालयात सुनावणी सुरू होईल. 15 ऑक्टोबरला एका तरुणीची आणि तिच्या भावाची हत्या करण्यात आली होती. मागील 2.5 वर्षात शिवसेना फोडण्याचं षडयंत्र हे पुणे जिल्ह्यातून झाल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केलाय. जुन्नरमधील महाप्रबोधन यात्रेत ते बोलत होते. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे बारामतीत आले असताना अजित पवारांबद्दल स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यांनी पक्षात अजितदादांचा सर्व स्तरावर संपर्क आहे, दादांसारखं राजकारण कोणी करू शकत नाही असं विजय शिवतारे म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींनी प्रत्युत्तर दिलंय. एनरॉन प्रकल्पावरून जे आरोप केले आहेत ते आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्याबाबत कोणतेही पुरावे दिले तर मी सर्व पदांचा राजीनामा देईल असं आव्हान साळवींनी दिलेलं आहे. राणे हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा राजकीय संन्यास घ्यावा असंही राजन साळवी म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. त्यांचं डोकं आऊट झालंय, त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. बाळासाहेब थोरात यांची मुलगी शरयू देशमुखच्या नावे बनावट ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आणि याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. अहमदनगरमधील शेतकरी मेळाव्यात बुवाबाजीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केले. त्यामुळे उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झालं. बाबांनी सांगितलं नखाला नख घास मी केलं, पण माझे सर्व केस गेले, पण नवीन केस यायचं तर नावच नाही असं अजित पवार म्हणाले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. दिल्लीमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका गदारोळामुळे पुढे ढकलण्यावरती भाजप आणि आम आदमी पक्ष आक्रमक झालेत. आज भाजप आणि आम आदमी पक्ष एकमेकांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आयोजित केलेली सर्वसाधारण सभा निष्फळ ठरली. गदारोळामुळे सभा तहकूब करावी लागली असून आता निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचं ठरवलंय. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं प्रचाराला सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दुपारी 2 रॅलींना संबोधित करणार आहेत, तर गृहमंत्री अमित शहांची आगरतळा आणि खोवाई इथं सभा होणार आहे. बिहारमध्ये पीएफआय विरोधात एनआयएची कारवाई सुरूच आहे. एनआयएनं केलेल्या छापेमारीत आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 2 तलवारींसह पीएफआय बॅनर जप्त करण्यात आले. बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचं आज उद्घाटन होणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये अधिक जलद गतीनं पोहोचणं शक्य होणार आहे. पुणे शिवाजीनगर लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली आणि या लोकल सेवेमुळे रस्त्यावरचा भार कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील नागपूर आणि नाशिक या 2 प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सनं व्यक्त केलाय. डीजीसीएनं इंडिगोला या विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या समर शेड्यूल पासून नागपूर नाशिक किमान उड्डाण भरणार आहे. मुंबईमध्ये लवकरच रोबो पार्किंग सुरू होणार आहे. माटुंगा रेल्वे स्टेशन परिसर आणि मुंबादेवी भागामध्ये 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. वर्सोवा खाडीवरील पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून तरी उद्घाटनाचा 20 फेब्रुवारी मुहूर्त लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत पूल सुरू होण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. नागपूरनंतर आता ठाण्यामध्ये जागतिक पातळीवरील म्युझिकल फाउंटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणांकडून जागेचा शोध सुरू झालाय. मुंबईतील
आणि गोवंडी भागामध्ये उद्या सकाळी 10 नंतर 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. आरटीई शाळा नोंदणीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा नोंदणीमध्ये राज्यभरात अद्यापही 1200हून अधिक शाळांची नोंदणी बाकी आहे आणि त्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे आणि या उपक्रमामध्ये विशेष सॉफ्टवेअरनं निवडलेल्या 3600 जणांची घरोघरी जाऊन परवानगीनंतर मुलाखत घेतली जाईल आणि यासाठी एक मुख्य समन्वयक आणि 7 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये ओल्या काजूगरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून मुंबई पुण्यातून ओल्या काजूगरांना मोठी मागणी आहे आणि ओल्या काजूगराला 1300 ते 1400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. राज्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या आवारात नव्या लाल कांद्याची बेसुमार आवक होतीये, परंतु मागणी अभावी कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. घाऊक बाजारात 1 किलो कांद्याला 9 ते 13 रुपयांपर्यंत दर मिळालेत. यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर होऊन शेतकरी संभ्रमात आहेत आणि गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय. मार्च महिन्यापर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नसल्याचे संकेत जाणकारांनी दिले. अमेरिकेच्या माजी आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कसबा पेठ पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवार हे कोट्यधीश आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने 17 कोटी चे संपत्तीचे मालक आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 10 कोटी संपत्तीचे मालक आहेत. हेमंत रासने यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालंय, तर धंगेकर यांचं 8वी पर्यंत शिक्षण झालंय. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर समोर आलेलं आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे 17 कोटी रुपयांचे मालक आहेत, इतके संपत्तीचे मालक आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 10 कोटी संपत्तीचे मालक आहेत. एकूण त्यांच्या संपत्तीची मोजदाद जर केली तर ती 10 कोटीच्या आसपास आहे. हेमंत रासनेंची संपत्ती जी आहे ती 17 कोटींच्या आसपास आहे. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर. चंद्रकांत, काय तपशील केली त्यामध्ये या संपत्तीचा उल्लेख आहे, कारण ती जाहीरात करावी लागते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार. त्यात हेमंत रासनेंची 17 कोटीच्या आसपास आणि धंगेकर जे आहेत त्यांचे 8 कोटीच्या आसपास आहे. हे तर आहे संपत्ती. आता मग एकदम कॉमन फॅक्टर झालेलं कोटींची संपत्ती असणे राजकारण्यांची, त्यात तशी बातमी काहीच नाही. पण याच्यामध्ये आणखीन एक बातमी अशी आहे, हेमंत रासनेचं शिक्षण आहे 12वी पर्यंत आणि धंगेकरांचं आहे 8वी पर्यंत. म्हणजे पुणे आपल्याला माहिती आहे सुशिक्षित समजलं जातं, त्यातही कसबा पेठ विद्येचं माहेरघर. पण हे दोन्ही विनिंग उमेदवार म्हणजे जे निवडून येऊ शकतात, या दोन्हींचं शिक्षण 12वीच्या आतच आहे, हे इथं नमूद करावं लागेल, ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल.